नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 8वी विषय इतिहास आणि भूगोलची प्रश्नपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो, जिला तुम्ही सामायिक परीक्षा म्हणता किंवा दिवाळीच्या आधी जे तुमचे पेपर होत असतात, दिवाळीच्या सुट्ट्यांच्या आधी जे तुम्हाला पेपर घेतले जातात, तिला सामायिकची परीक्षा म्हणतात. कस्टम एक्झामिनेशन सामायिक परीक्षा, प्रथम सत्र परीक्षा म्हणतात. तिची विषय इतिहास आणि भूगोलची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. काही कमेंट असेल, डाऊट असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि याआधी आपण मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, गणित, भूगोल या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्याचसोबत आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला मास्टर वैभव हिरे ॲप, तर ते डाउनलोड करा. ते डाउनलोड करून त्यामध्ये तुम्हाला 8वीच्या सर्व विषयाच्या प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिकांचं PDF मिळून जाईल. तुम्ही तिथून अभ्यास करू शकता. चला व्हिडिओला सुरू करूया. इयत्ता 8वी प्रथम सत्र परीक्षा 2025-26 विषय आहे इतिहास अधिक भूगोल. गुण दिल्यात 50 आणि वेळ आहे यासाठी 2.5 तास. 2.5 तासाचा पेपर असणार आहे. तर सर्वप्रथम इतिहास आहे. इतिहासामध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला प्रश्न 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. इतिहासाच्या संसाधनांमधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. 4 साधने आहेत. आहे लिखित, ब आहे मौखिक, क आहे भौतिक आणि ड आहे दृकश्राव्य. जो काही योग्य पर्याय असेल तो निवडा आणि विधाने पूर्ण करून लिहायची आहेत. त्यानंतर आहे इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी टिंबटिंब हे शहर जिंकून घेतले. ब मध्ये आहे रोम, ब मध्ये आहे तुम्हाला कॉन्स्टॅन्टिनोपल अशा पद्धतीने आहे. त्यानंतर आहे कमध्ये पॅरिस आणि डमध्ये आहे तुम्हाला व्हेनिस. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा रामकृष्ण मिशनची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर यामध्ये 4 पर्याय आहे. अमध्ये आहे तुम्हाला सर सय्यद अहमद खान, ब मध्ये आहे स्वामी विवेकानंद, मध्ये आहे तुम्हाला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि मध्ये आहे तुम्हाला ज्योतिराव फुले. तर रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली हे तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे भरवण्यात आले. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मलाही माहीत नाही. पुणे, कोलकाता, लखनौ आणि मुंबईचं असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ब मध्ये पुढील तक्ता पूर्ण करा. आता तक्ता पूर्ण करायचा आहे. व्यक्ती दिला आहे लॉर्ड कॉर्नवलिस. त्याचं कार्य काय आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे सतीबंदीचा कायदा केला. तर कोणी केला ते व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर आहे लॉर्ड डलहौसी. तर ह्याचं कार्य काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणी केली त्यांचं नाव लिहायचं आहे. अशा पद्धतीने हा तक्ता आहे पूर्ण करा. खूप सोपी प्रश्नपत्रिका आहे. आउट ऑफ मार्क्स मिळू शकता. मोस्ट ऑफ क्वेश्चन यामधलेच येतील. ही क्वेश्चन पेपर फक्त प्रॅक्टिससाठी आहे. तुमच्या स्कूलमध्ये येणार याची काहीच गॅरंटी नाही आहे. जस्ट प्रॅक्टिस व्हावी, अधिक सराव व्हावा म्हणून ही प्रश्नपत्रिका आम्ही तुम्हाला देत आहोत. प्रश्न 2 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणती 3 विधाने तुम्हाला सकारण स्पष्ट करायची आहे. पहिले आहे ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. त्यानंतर आहे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. तिसरं आहे भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले. त्यानंतर आहे हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. याचं कारण काय असावं हे तुम्हाला लिहायचं आहे. काय म्हटलेलं आहे सकारण स्पष्ट करा. म्हणजे सपोज आता एक क्वेश्चन दिला आहे हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. तर हे फक्त याचं मागं कारण काय आहे हे सकारण स्पष्ट करणे याला म्हणतात सकारण उत्तर लिहा. प्रश्न 3 ज्यामध्ये आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा. आता तुम्हाला काही प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहायची आहे. कोणती 2 प्रश्नांची तुम्ही थोडक्यात उत्तर लिहा. साम्राज्यवाद ही संकल्पना स्पष्ट करा. साम्राज्यवाद ही संकल्पना तुम्हाला तुमच्या शब्दांत स्पष्ट करायची आहे. त्यानंतर आहे दुसरा 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा. तिसरा आहे सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा लिहा. सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा तुम्हाला लिहायच्या आहेत. व मध्ये आहे तुम्हाला म्हटलेलं टिपा लिहा. कोणती एक टिप तुम्हाला लिहायची आहे. पहिलं आहे शेतीचे व्यापारीकरण किंवा श्राव्य साधने यापैकी कोणती एकावरती तुम्हाला टिप लिहायची आहे. त्यानंतर आहे नागरिकशास्त्रामध्ये म्हटलेला आहे प्रश्न 1 खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ज्यामध्ये पहिला दिला आहे अध्यक्षीय शासन पद्धती टिंबटिंब हे कार्यकारी प्रमुख असतात. अ मध्ये आहे तुम्हाला प्रधानमंत्री, ब मध्ये आहे तुम्हाला लोकसभा अध्यक्ष, क मध्ये आहे तुम्हाला राष्ट्राध्यक्ष, ड मध्ये आहे तुम्हाला राज्यपाल, दुसरा आहे तुम्हाला राष्ट्रपतीचा कार्यकाल टिंबटिंब वर्षाचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो किती वर्षाचा मध्ये आहे 3, मध्ये 4, क मध्ये 5 आणि ड मध्ये 6 तर किती वर्षाचा असतो ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणती 2 विधाने तुम्हाला सकारण स्पष्ट करायची आहेत. लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. आणि तिसरं आहे भारतीय शासन पद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते. त्यानंतर क मध्ये म्हटलेलं आहे खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तर लिहा. ज्यामध्ये म्हटलेलं आहे कोणती 2 उत्तर लिहा. अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. दुसरं आहे नोकरसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा. अशा पद्धतीने आहे. त्यानंतर आहे भारताच्या राष्ट्रपतींचे कार्य लिहा. काय कार्य असेल ते लिहायचं आहे. त्यानंतर भूगोल आहे. भूगोल प्रश्न 5 ज्यामध्ये म्हटलेलं आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
विधाने पूर्ण लिहायची आहेत, पूर्ण करून लिहायची आहेत. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला टिंबटिंब म्हणतात. अमध्ये आहे प्रावरण, बमध्ये आहे गाभा, कमध्ये आहे भूकवच, डमध्ये आहे तुम्हाला खंडीय कवच. त्यानंतर आहे 2मध्ये वाळवंटी प्रदेशात टिंबटिंब कमी असल्याने हवा कोरडी असते. अमध्ये आहे तुम्हाला निरपेक्ष आर्द्रता, बमध्ये आहे सापेक्ष आर्द्रता, कमध्ये आहे तुम्हाला सांद्रीभवन, डमध्ये आहे तुम्हाला बाष्पधारण क्षमता. त्यानंतर आहे 3रा मानव सागर तळ रचनेचा टिंबटिंब भाग प्रामुख्याने वापरतो. अमध्ये आहे तुम्हाला भूखंड मंच, बमध्ये आहे तुम्हाला खंडांतर उतार, कमध्ये आहे सागरी मैदान, डमध्ये आहे तुम्हाला सागरी डोह. 4मध्ये आहे तुम्हाला लॅब्राडोर प्रवाह महासागरात आहे. लॅब्राडोर प्रवाह टिंबटिंब महासागरात आहे. अमध्ये आहे तुम्हाला पॅसिफिक, बमध्ये आहे तुम्हाला दक्षिण अटलांटिक, कमध्ये आहे उत्तर अटलांटिक, अंडमध्ये आहे हिंदी. तर फक्त योग्य पर्याय निवडा आणि याची उत्तरे लिहा. आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर आहे बमध्ये खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 1मध्ये आहे तुम्हाला खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे. 2रा आहे सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात. त्यानंतर आहे 3रा खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात. आणि 4था आहे पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे. प्रश्न 6मध्ये म्हटलेला आहे भौगोलिक कारणे लिहा, ज्यामध्ये म्हटलेलं आहे कोणती 3 लिहायची आहेत. ज्यामध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो भारताची प्रमाण वेळ 82 डिग्री 30 रेखावृत्त पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे. 82 इथे डिग्री आहे विद्यार्थी मित्रांनो. 82 आपण याला डिग्री म्हणतो ना, रेखावृत्त काय म्हणतो 82 अंश 30 रेखावृत्त असं काहीतरी म्हणतो ना. प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे. भौगोलिक कारण लिहायचं आहे. ढग या आकाशात तरंगतात आहे, तर याचं भौगोलिक कारण काय आहे ते लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे भूखंड म्हणजे मासेमारीसाठी नंदनवन आहे. याचं तुम्हाला काय करायचं भौगोलिक कारण लिहायचं आहे. ओके, जाऊया पुढे. खालील प्रश्नांची आता थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत, ज्यामध्ये पहिला आहे एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते हे तुम्हाला लिहायचं आहे. थोडक्यात कारण लिहा. त्यानंतर आहे एखाद्या प्रदेशाची हवा कोरडी का असते याचं थोडक्यात कारण लिहायचं आहे. ढग म्हणजे काय आणि ढगांचे प्रकार कोणते हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे प्रश्न 8. आता यासाठी 2 गुण आहे. खालीलपैकी कोणती एक आकृती काढून तिला नावे द्यायची आहेत. महासागर तळ रचना याची आकृती काढून तिला नावे द्या किंवा पृथ्वीचे अंतरंग याची आकृती काढून नावे द्या. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने प्रथम सत्र परीक्षा जिला तुम्ही फर्स्ट टर्म सामायिक परीक्षा म्हणता, हिची इयत्ता 8वीची इतिहास आणि भूगोलची प्रश्नपत्रिका एकत्र असते ही ती पूर्णपणे आपण बघितलेली आहे. काही डाऊट असेल तर क्लिअर करेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. तुमची द्वितीय सत्र जी परीक्षा असेल तिचे देखील क्वेश्चन पेपर्स आपण अपलोड करणार आहोत. त्याचसोबत तुम्हाला द्वितीय घटक चाचणीसाठी देखील परिपूर्ण मार्गदर्शन आपण आपल्या या चॅनलवरती मास्टर वैभव हिरे या चॅनलवरती परिपूर्णपणे आपण तुम्हाला करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आय वॉन्ट टू टेल यू दॅट तुम्हाला सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आम्ही आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अपलोड करून दिलेला आहेत. ॲप्लिकेशनचं नाव आहे मास्टर वैभव हिरे. हा जो लोगो तुम्हाला चॅनलचा दिसतोय तशाच पद्धतीचा लोगो आहे मास्टर वैभव हिरे. प्ले स्टोअरला सर्च करा, गुगल प्ले स्टोअरला, तिथनं ॲप्लिकेशनला डाउनलोड करा. सर्व विषयाची प्रश्नपत्रिका तुम्हाला तुमच्या सराव करण्यासाठी अधिक मिळून जातील. शेवट जाता एवढं सांगतो, ही प्रश्नपत्रिका फक्त सराव म्हणून आहे. 100% ही येणार याची काही गॅरंटी नाही. फक्त सराव करा, अधिक सराव व्हावा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही अधिक तयार व्हावा याकरिता ही प्रश्नपत्रिका डिझाईन केलेली होती. तुम्हाला प्रश्नपत्रिका कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये तुमचा रिव्ह्यू फीडबॅक आमच्यासाठी बहुमूल्य ठरतो, अगदी मोलाचा ठरतो. तुम्हा सर्वांना विद्यार्थी मित्रांनो पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा. या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.